नमस्ते, जयश्री किचनमधले आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन रेसिपी बघतो आहे. केळफुलाची भाजी बनवणार आहोत. आम्ही गावाकडे गेल्यावर आमच्याकडे केळाचं झाड आहे. त्याच्यामधून आपण हे केळाचं फुलं पण असं घेतलं आहे. केळाचा फणा चांगला हे बघा, जरा सुकले. आतमध्ये पण जरा 2 दिवस झालेत मी आणून ठेवलं आहे. आपण हे वरचं याचं आवरण सगळं बाजूला वेगळं काढून घेणार आहोत. एकदम ताजं हे 2 दिवस झाले. केळं फळाची हे बघा, आपण असं काढून घेतले वरचं. त्याच्यामध्ये असं फूल निघते. त्या फुलामधून आपल्याला एक अशी काळ्या कलरची देठ आहे, ते आपण काढून घेणार आहे. आणि त्याच्याचबरोबर त्याला एक पाकळीसुद्धा असते, ते आपण असं वेगळं करून घेतो आहे. हे मी सगळं थोडं थोडं पहिलं अगोदर काढून घेतले. हे बघा, हे असं काढून घ्यायचं आणि त्याच्याबरोबर हे असं पाकळी असते त्यालाच व्यवस्थित असं आपण साफ करून घेणार आहोत. हे बघा, केळफूल म्हणजे हे केळाचे याचाच मोड असतो. ते बारीक बारीक केळं असतात, फूल असतं ते. त्याची आपण ही भाजी बनवणार आहेत. ही रत्नागिरी कोकण साईडला ही भाजी खूप आवडीने खातात. आपण ही भाजी पहिल्यांदाच बनवत आहोत. बघा, त्याच्यामध्ये सगळं वेगळ्यामध्ये काळं असं वेगळं दिसते, काळा देठ. आपण काढून घेतलं आहे. त्याला साफ करायला बराच असा टाईम लागतो. तुम्हाला हे रात्रीचं सुद्धा तुम्ही साफ करू शकता. हे बघा, मी एवढं असं साफ करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये एक असा कणीस पण निघाले केळाचं, ते आपण नंतर कापून घेऊया बारीक बारीक. आता आपण एक केळं फूल एकदम व्यवस्थित साफ करून घेतो आहे. थोडीशी अवघड रेसिपी आहे, पण एकदा बनवले की ते नंतर समजून जाईल. बघा, तसं आपण साफ करून घेतले. हे याचं कणीस आहे केळं फुलाचं. याला आपण थोडंसं असं कापून घेतले, चिरा करून घेतलेत. बघा, त्याच्यामध्ये याला आपण असं बारीक कापून घेऊया. आणि दुसरे फुलं आहे त्याला आपण थोडंसं मिडियमच कापून घेणार आहोत. हे बघा, आणि याला पाण्यात ठेवायचं नाही तर हे काळं पडून जातं बटाट्यासारखंच. याला आपण असं पाण्यात ठेवूया भिजत, जेणेकरून हे काळं पडणार नाही. आणि केळं फुलाची भाजी कापताना हाताला तेल लावून घ्यायचं, कारण ते चिकट असतं एकदम. मला सांगायचे विसरले, पण याला तेल लावूनच कापून घ्यायचं. हे बघा, पाण्यात टाकल्यानंतर स्वच्छ अशी भाजी होते. याची सकाळच्या घाईच्या गडबडीत करण्यासाठी याला रात्रीचीच ही सगळी तयारी करून ठेवायची. काय आपण याला लागणारं साहित्य बघा, आपण कांदा घेतला आहे, लसूण अद्रक घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, आणि हे मसाले घेतलेत: लाल तिखट, हळद, मीठ. कांदा असा बारीक चिरून घेतला. याच्यामध्ये आपण टमॅटो घालणार नाहीत. आणि अद्रक लसणाची छान अशी पेस्ट बनवून घेतले. आपली कढई गरम झाली, याच्यामध्ये आपण थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी टाकले. जिरे छान असे फ्राय झाले. त्याच्यानंतर कढीपत्ता, अद्रक, लसूण व कांदा आपण छान असा परतून घेतोय फटाफट. हे बघा, आपण याच्यामध्ये आपण खोबरंसुद्धा किसून घालणार आहोत. आपला कांदा छान असा परतून आला आहे. अद्रक लसणाची पेस्ट असल्यामुळे मस्त असा खमंग असा वास सुटला आहे. गावाकडे खूप थंडी होती. आम्ही गेलतो तेव्हा हे केळाच्या झाडातून काढलेला केळफूल आहे. याच्याबरोबर आम्ही कच्ची केळेसुद्धा घेतलेत. ती रेसिपी केळाची चिप्स बनवणार आहोत, तेव्हा ती रेसिपी नक्की दाखवूया. बघा, आपला कांदा छान असा फ्राय झाला आहे. जरा टाईम लागला कांदा फ्राय व्हायला, पण छान असा परतून घेतलं की
छान अशी आपली भाजी होती. आपण याच्यामध्ये आता हे मसाले घालणार आहोत. मसालेसुद्धा छान असे परतून घ्यायचे. तुम्ही याच्यामध्ये काळे वाटाणे किंवा हरभरा असेल तर तो सुद्धा शिजवून घेऊ शकता. मी याच्यामध्ये चण्याची डाळ भिजायला घातले, ती याच्यामध्ये घालणार आहे. हे बघा, आपण याच्यामध्ये केळफूल टाकून घेतोय. मसाले छान परतल्यानंतर थोडे थोडे करून मी असे केळफूल टाकून घेतलेत. आता मी सांगितल्याप्रमाणे ही चण्याची डाळ आहे, त्याला मी 4 तास भिजायला लावली होती, त्याच्यामध्ये टाकून घेतले. पण ही खायला भाजी एकदम कडू आणि तुरट लागते. लहान मुलं किंवा मुलं हे खाऊ शकत नाही. भाजी इतकी कडू असते. याच्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरंसुद्धा मी घातले. पण खूप फायदेशीर ही भाजी आहे, पौष्टिक आहे. थोडंसं पाणी घातले आपण याच्यात. तर याला आपण शिजायला ठेवूया. छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय. मीठ हे प्रत्येक भाजीत घालायलाच लागतं, कारण मिठाशिवाय भाजी होत नाही, कोणतंच जेवण होत नाही. मीठ असं आहे का किती मसाले घाला की मीठ घातल्याशिवाय भाजीची चवच येत नाही. आमच्या इकडे खारीवाला आला आहे, सकाळीच खारीवाला बोलतोय. हे बघा, छान अशी आपली भाजी आता तयार झाली आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय. याला चपाती, तांदळाच्या भाकरीसुद्धा तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता. सांगतात भाजी खूप कडू असते, पण माझी भाजी काय अशी मला कडू लागली नाही आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे. नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर व मला सबस्क्राईब करा. केळफुलाची भाजी. थँक्यू.